नऊ घरं पॉकेट. नऊ घरापासून आजारी माणूस कसं पडतं, नऊ घरच सर्व गोष्टी जीवनात कशा घडवितात ह्याचा थोडा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नऊ घरं झाल्यानंतर आजारी काय काय पडतात आणि नऊ घरं झाल्यानंतर शरीरामध्ये इंद्रिय नाडी चालू राहते आणि जादूटोणा चालू राहतो ह्याच्यावर आपण निश्चय करणार आहेत. आणि नऊ घराचं पॉकेट, नऊ घराच्या वनस्पतीचं पॉकेट तुम्हाला दाखवणार आहे मी. तर ह्याच्यातलं मित्रांनो तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे नऊ घराचं पॉकेट आपण तयार करतात, त्याच्यात आपण दुसरा काही अनेक वनस्पत्या टाकताय मित्रांनो आपल्या पद्धतीनं. प्रत्येक पॉकेटमध्ये आपण दुसऱ्या काही अशा वनस्पत्या टाकताय की ते नऊ घरं शांती राहून तुमच्या शरीरामध्ये जादूटोणा करणे, भानामती, केंगाबती सर्व कशी निघून जाते. तर ह्याच्यात मित्रांनो तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तर आपण एक औषध बी तुम्हाला दाखवणार आहे. तर औषध अशा प्रकारे आहे की एक जण मला तर औषध बघा कसं आहे, हो का, एवढं तुम्हाला प्यायला बरं पाणी घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी आहे मित्रांनो. आता तुम्हाला हातावर ओतून दाखवतो पाणी आहे थोड्याच्यात, हो का, पाणी आलं. ह्याच्यात पाणी ठेवलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक बिया आहेत. तर ही बघा अशा बिया आहेत. तर ही बिया बघा कशाच्या आहेत, ही शेंगा असते ह्याच्या बिया म्हणायचे ना आपल्याला. तर बघा अशा बिया आहेत. ही बिया म्हणजे ही बारीक बारीक भाव्याच्या शेंगा आहेत कवळ्या, आणि त्याच्या शेंगा आपण असे बारीक तुकडे केलेत आणि असे एवढे एवढे शेंगाचे तुकडे असे एक गिलासभर प्यालाभर पाण्यात भिजत ठेवायचे. तुम्हाला ती पाणी सकाळ संध्याकाळ कंटिन्यू प्यायचे. ही औषध तुम्ही करून बघितले मित्रांनो. तर तुम्हाला कवळ्या शेंगा घ्यायच्या नाहीतल्या मधल्या शेंगा घ्यायच्या. ती जेणेकरून नका तुम्हाला एक दाखवतो की हे बघा मध्ये बी तयार होईल. बी तयार झालं नाही पाहिजे आणि परिपक्व बी व्हायच्या अगोदरच शेंगा तुम्हाला काढून आणायच्या मित्रांनो. जास्त लय बिया परिपक्व झाल्या नाही पाहिजेत. अशा शेंगा करून असे तुम्हाला तुकडे करायचे गोल गोल, आणि असे गोल गोल तुकडे करून असे निदान तुम्हाला 10 तुकडे पाण्यात भिजत ठेवायचे असे एक पेलाभर पाण्यात. हे पाणी तुम्हाला सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर प्यायचे. तुमचे 10 दिवसात शरीरात बदल होईल, पोट साफ होईल, चाळ्याचं दुखणं विनाकारण काय शरीरात काय उलटा पोलटा, शरीरामध्ये काही विष गेलेलं असेल, शरीरात काही पॉयझन गेलेलं असेल, असे शरीरातले काही विनाकारण घटक बसले असतील ती स्वच्छ करता येईल. दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्याला आता बोलायचं म्हणलं तर आपण ही औषध तुम्हाला आधी सांगितली. आता एक कमेंट आली, कमेंटवर हॅलो दादा हॅलो, वजन कमी नाही होत, कमी करण्यासाठी सांगा. तर वजन कमी करण्यासाठी आपण एक औषध बनवून देतो तुम्हाला. प्रत्येक महिन्यातलं वजन 5-6 किलो वजन कमी झालं पाहिजे, 4 किलो वजन कमी झालं पाहिजे. प्रत्येक महिन्यातलं 4 किलो वजन कमी झालं पाहिजे मित्रांनो. जास्त बी वजन कमी करणं म्हणजे शरीराला काय की नुकसानकारक असतं ते. तर 4 ते 5 किलोच्या अलीकडेच वजन कमी झालं पाहिजे. तर एकदम शरीराला बी सहन होतं. तर तुम्हाला वजन कमी करायचं तर माझे काही नंबर दिले, तुमचा पत्ताही पाठवा. तुम्हाला वजन कमी करायची औषध बनवून भेटलं जाईल. 100% वजन कमी होईल. तुम्ही 2-3 महिने औषध घेतल्यानंतर सगळं तुमचं वजन कमी होणार मित्रांनो सरळ. कारण काही गोष्टी अशा आहेत मित्रांनो आपण यूट्यूबवर सांगितले तरी मोरच्या माणसाला कळत नाहीत आणि औषध नीट होत नाही आणि त्याच्यामुळं गोळ होतो. तर चला आता आपण काय करू, जे तुम्हाला म्हणलं आहे की जादूटोणा करणे, भानामती ही कशामुळे होते ह्याचा काय आहे तर त्याच्याकडे आपण वळू. तर त्याच्यात काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो. तर जादूटोणा का होतो आणि कशासाठी होतो ह्याच्यावर चर्चा करू. राहू, शनी आणि केतू ही 3 घराची जर वाईटची घरं, हे 3 घरं जर वाईट झाले तर माणसावर जादूटोणा होतो आणि ही घरं वाईट करतात. थोडक्यात ही घराची चाल असते. थोडक्यात ही घराचाच एक उपाय म्हणलं तर चालतं. त्याच्यापायी ही घरं काय करतात, त्या माणसाला कोंडीत आणतात, काही बी घोटाळा घालतात. तर काय होतं, शनी घरा जर बिघाला तर शनी घरात बिघाला तुमच्या पोटात दुखणं चालू होतं, पोटातले विकार होतात. आणि पोटातले विकार झालं जोपर्यंत तुमची शनी 7.5 19 वर्ष जर 7.5 असली आणि त्या माणसाला जर सण नाही झालं तेवढी पोटाची काही विकार, तर माणूस पोटाच्या विकारांना मृत्यू होतो. मग ही मारण्याची ही क्रिया आहे ती एक ग्रहाची असते, ही बाकीचं कोण नाही. मग एखादा शनी जर एखाद्याचा खराब असला तर त्वचारोग होतो, चर्मरोग हे असे मग ते
एखाद्याला सहन जर नाही झालं ते जास्त जर झालं त्वचा रोग तर माणसाचा मृत्यू व्हायला काही वेळ लागत नाही मित्रांनो. म्हणजे जी घराची जी 9 घरं एका रेगेत चालावे आणि 9 घरं एकत्र का चालावे, तर तुम्ही शनी नीट केला राहू बिघडतो, राहू नीट केला केतू बिघडतो, केतू नीट केला गुरु, गुरुची महादशा चालू होते, गुरु चालू केला की शनी चालू होतं. त्याच्यापायी तुम्हाला जी करायचं आहे ते 9 घराचा उपाय करायचा तुम्हाला. तर 9 घराचा उपाय म्हणजे काय, त्याचा जप आहे 9 घराचा. 9 घरं तुम्ही जप जरी केला तरी 9 घरं तुम्हाला शांत चालतात आणि माणसाची तर खराब झालेली असेल, माणसाची काही हेत नसेल तरी माणूस चांगला होतो. त्याच्यापायी तुम्हाला 9 घरं एका रेगेत आणणं काळाची गरज असते मित्रांनो. त्याच्यापायी एका घराची सेवा केली ती घरं बळकट झाली की दुसरा घरं बिघडत असतो, मग त्या जीवनात उलटापलटा होतात. आणि राहू शनी आणि केतू ह्या घराचे जर एका वाईट घराची दुष्परिणाम झाला तर त्या माणसावर 100% जादू टोण्याचा असर जास्त होतो मित्रांनो. तर ते कसं होतं, तर ती असे तर 100% मित्रांनो तुम्हाला सांगतो, ही जर 2-3 घरं वाईट घरं तर 100% बाहेरची बाजा होती. मग कशी नकारात्मक शक्ती असेल काय असेल, आणि ह्या घराच्या माध्यमातून बी एखाद्या वेळेस माणसाच्या आयुष्यात उलटापलटा होतं. आपलं जी मृत्यू आहे ही घराच्या साह्यानंच आपला मृत्यू पण होत असतो मित्रांनो. आपली मृत्यू व्हायचं एक कारण असतं अलग, पण ही घराचं जीवन घडवायचं काम हे घरं करत असतात. एखाद्याचा शुक्र चांगला असला तर त्याला संपत्ती भेटणार, पत्नी भेटणार, लग्न लवकर होणार. म्हणजे असे घरं जसे चांगले तशी तुमची महादशा असते मित्रांनो. त्याच पाहिजे 9 घरं वनस्पत्या, थोडक्यात 9 घरे वनस्पत्या तुम्ही जर एकत्र सामग्री एका जागी अशी जर बांधली एका पॉकेटमध्ये आणि त्याच्यात 9 घराच्या जेवढ्या चांगल्या चांगल्या वनस्पती असतात, समजा ती वनस्पती बांधल्यानंतर तुम्हाला ती उशाला घ्यायच्यात. फक्त 12 तास तुमच्या उशाला जरी वनस्पती ठेवल्या तर त्या वनस्पतीचा असा रिझल्ट येतो मित्रांनो. 9 घरं शांत राहून नकारात्मक शक्ती तुमच्या जीवनात असेल, वाईट गोष्टी घडत असत्या, ती वाईट गोष्टी मनाने शांत होत्यात, कारण हे 9 घराचा असर असतो. मग तुम्हाला 9 घराच्या वनस्पत्या कुठं भेटत नसल्या तर 9 घराच्या वनस्पत्या आपल्याकडे भेटतं. मग त्याच पॉकेटला पुन्हा असं नाव दिलं आहे 9 घरं पॉकेट, कर्णीबंधन पॉकेट, घरबंधन पॉकेट, असं अनेक आपल्या मनाला नावं द्यायचे का. तर 9 घरं तुमचे शांत राहिले घराचे तर घर बी सुरळीत चालतं. थोडक्यात उदाहरण आहे, 9 घरं जर चांगले चालले तर तुमच्या घरामध्ये सुख समाधान लागणार, घरामध्ये संपत्ती येणार. मग त्याला घरबंधन पॉकेट म्हणलं तरी काही हरकत नाही मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये असं आहे, आपल्या आपल्या भाषा आपल्या आपल्या ह्याच्यात राहतं. मग एखाद्याचा राहू खराब असतो, शनी खराब असतो, एखाद्याचा गुरु खराब झाला तर लक्ष्मी टिकत नाही मित्रांनो. मग निस्ता गुरु जर तुमचा खराब झाला तर लक्ष्मी टिकत नाही, पैसा टिकत नाही. मग त्याच्यासाठी गुरु घराचे तुम्हाला केळीच्या झाडाची नाही खिरणीच्या झाडाची जरी मुळी काढून आणली दिवस, मुळी जर तुम्ही पिवळ्या कपड्यात धारण केली तुमचा गुरु शांत राहतो आणि गुरुदोष लागलेला असला तर निघून जातो. तर त्या गुरुदोषची बी वनस्पती तुम्ही उशाला ठेवली पॉकेटमध्ये, अशा प्रत्येक वनस्पत्या, तर तुम्हाला इथे सर्व चांगले रिजल्ट येणार आहे. तर चला तुम्हाला आता 9 घराचं पॉकेट कसं आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता असं बघा, आज बांधून ठेवलेलं आहे की पॉकेट आपल्याला एक जणाला द्यायचं आहे. तर ह्याच्यातून आपल्याला काही नकारात्मक शक्ती राहू शनी आणि केतू ती घरं शांत झाले, वाईट घरं शांत झाले की वाईट गोष्टी जीवनातून निघून जातात. कारण त्याची वनस्पती आपण जर वापरली तुम्ही तर वाईट गोष्टी निघून जातात आणि माणसाला सुख समाधानी लागते. म्हणून त्याचे काही वनस्पती आहेत, ती वनस्पती अशा बघा आपण एका पॉकेटमध्ये पॅक केलेले आहेत. हे 9 घराच्या वनस्पती आहेत भरपूर अशामध्ये. आता ह्याच्याला काही आपल्याला पॉकेटवर तुम्हाला असं काही करणार नाही, पण तरी पण हे बघा असे काही वनस्पती आहेत. काही वनस्पतीच्या बी आहेत मित्रांनो. ह्याच्यात काही ही बारीक बारीक बिया असतात. जर तुम्हाला वनस्पती नाही भेटली त्याचं बी पण चालतं मित्रांनो. समजा एखाद्या खिरणीचं बी असलं तरी चालतं, असे काही बी असतात. आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपण काय करतो, ही काही आपल्या मनानं ही बघा काही एका वनस्पतीचे पान आहेत, ह्याचा व्हिडिओ टाकला आहे काल. हे पानं बी आपल्या काही वनस्पतीचे ही पानं काय देतो आहे. पुन्हा बघा ही पांढऱ्या रुईची मुळी आहे, ही पांढऱ्या रुईची मुळी बी हे थोडा तुकडा काढून द्यायचं त्याचे टाकून.
तर मित्रांनो 9 घरं जर तुमचे शांत राहिले तर माणसाच्या मागले संकट निघून जातं मित्रांनो. हे बघा, ही एक मुळी थोडी टाकायची त्याच्यात. आता काय करायचे, आपल्याला ही जी पॉकेट आहे ती ह्या पॉकेटमध्ये टाकून ठेवायचे. दुसरी एक पिशवी घ्यायची, त्या दुसऱ्या पिशवीमध्ये आपल्या काही वनस्पत्या, पांढरीची काठी, पुन्हा पांढऱ्या रुईची मुळी, ह्या वनस्पतीची थोडी पानं ह्याच्यात टाकायचे. तर असे पॉकेट बनवायचं थोडक्यात. सर्व वनस्पतीचे काही काही मित्रांनो नावं माहीत नसतील तरी पण काम चांगलं करते आता. आणि ही पॉकेट आपल्याला काय करायचं की 9 घरं पॉकेट ह्याच्यातले करणे बंधन पॉकेट मला काही हरकत नाही मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यात मित्रांनो तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पारा पण भेटतो. पारा कशाला चढतो काय माहीत नाही. ह्याच्यामध्ये बघा भरपूर अशा वनस्पती आहेत. कवडी पण आहे ह्याच्यामध्ये, कवडी पण टाकलेली आहे. आणि भरपूर अशा काही वनस्पती आहेत, आपल्याला त्याचे काही नावं माहीत नाहीत. काही वनस्पतीचे साल आहे, काही साल टाकलेले, काहीचे बी आहेत, काहीचे फळं आहेत. जसे जसे भेटतील काहीचे बारीक बघा मुळे आहेत, ही छोटी मुळे, काहीच्या मुळे आहेत. हे असंच पॉकेट आपल्याला ह्याच्या ह्या दुसऱ्या पॉकेटमध्ये टाकायचं आहे. बघा आता आपण असंच पॉकेट दुसऱ्या पॉकेटमध्ये टाकायचं आणि हे पॉकेट पॅक करून घ्यायचं. आणि हे फक्त पॉकेट मित्रांनो तुमच्या उशाला घ्यायचं आहे. उशाला घेतल्यानंतर काय होईल, जी काय वाईट घरं आहे ती तुमचे चांगलं काम करायला लागतील. आणि चांगलं काम करायला लागले की 6 महिन्यामध्ये तुमच्या शरीरात जरी काही वाईट शक्ती असेल, शरीरात जरी वाईट शक्ती असली तरी ती पण निघून जाते मित्रांनो. आणि त्याच्यामुळं आपल्याला वाटतं की जादूटोणा करणे का आहे काय की ती निघून गेला. तर एवढा ह्याचा रिझल्ट आहे. म्हणून ह्याला दुसरं एक नाव दिलेलं आहे करणे बंधन पॉकेट. ह्याच्यासाठीच की त्याचे काही जर असेल तर ती पण राहून जाते. एवढा पॉकेटचा रिझल्ट आलेला आहे. भरपूर चांगला पॉकेट आहे, प्रत्येकानं आपल्याला वापरायसाठी चालतं आहे. आणि मस्त पॉकेट आहे मित्रांनो. आणि पॉकेट तुम्हाला भेटल्यानंतर मित्रांनो ही वजनाला असं काहीतरी पाव किलोच्या वजनाचं जड आहे. पाव किलो तर सहज असायला पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं आहे, घरी आल्यानंतर एक नवीन कपडा घ्यायचा आहे. नवीन कपड्यामध्ये तुम्हाला पॉकेट एकदम पॅक करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यातलं एक पण बी अगर एक पण वस्तू जर बाहेर गेली एक बी घराची तर पॉकेट काम करणार नाही एवढं मित्रांनो. तेच पाहिजे तुम्हाला ह्याच्यातली एक पण वस्तू अगर एक बी पण बाहेर जाता कामा नाही. व्यवस्थित वापरायचं आहे. आणि 6 महिने झाल्यानंतर परत माझ्या संग कॉन्टॅक्ट केलं ते चालतं किंवा काय फरक पडला काय नाही. तर एवढं पॉकेट ही रामबाण पॉकेट आहे. पॉकेट आलं आहे आपल्याकडं. पण आपल्याला एक पॉकेट आता हे एक जणाला द्यायचं आहे. पण आपले आज उद्या 2 दिवसात पाठवायचे. बघा हे डोळा लाल झाला आहे. गावाकडून येताना डोळ्यामध्ये काहीतरी किडा काहीतरी गेला, त्यानं लाल झाला डोळा. त्यानं बाहेर जायला कालपासून नाही. आज एक जणाचा शनिवार म्हणून व्हिडिओ बनवायचा आहे. आपण 2 दिवस काही बाहेर जाणार नाही. 2 दिवसांनी पॉकेट कुणा आपल्याला ज्याला पाठवायचं त्याला पाठवायचे पोस्टानं कोरिअरनं. तर ही मित्रांनो एकदम मस्त पॉकेट आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, ही पांढऱ्या रुईची मुळी आहे. पांढऱ्या रुईची मुळी आणि बिलायताची मुळी ही दोन्ही मुळ्या 1.25 इंचाच्या तुकड्या करून तुम्हाला घराच्या दरवाज्यावर बांधायच्यात. तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती येणार नाही. आणि एखादा दुश्मन जर कोण चाल करत असेल तर त्याला ती गोष्ट त्यालाच ती भावणार आहे. मग ही वापरायची तुम्हाला बिलायताची मुळी आणि पांढऱ्या रुईची मुळी. या पांढऱ्या रुचकीची मुळे आपण काढलेले काय होतं मित्रांनो, आता पावसाळ्यामुळे लवकर मुळे वाळत नाहीत. पाऊस चालू, वातावरण दमट आहे. आता महिना झाला गेल्या पुष्य नक्षत्राला काढलेले, पण वातावरण आणि हे असल्यामुळं वनस्पती लवकर वाळत नाहीत. त्याच्यामुळं जर असे सुकवावे लागतात अलग अलग. बघा मित्रांनो ही अशी ही पांढरी शिपट मुळी आहे आणि ही पांढऱ्या रुईची मुळी आहे. पांढऱ्या रुईची मुळीचं तुम्ही मणी करून जरी गळ्यात घातला मित्रांनो
तरी वाईट शक्ती जवळ येत नाही. एवढी ही रामबाण मुळी आहे. ह्या मुळीचा ह्या वनस्पतीचा जास्त खाण्यामधून उपयोग होत नाही. तुमच्या अंगाला त्वचा रोगासाठी अगर चर्मरोगासाठी ह्याच्या पानाचा वापर केला जातो आणि अंगदुखीसाठी ह्या पानाचा वापर केला जातो. 2-3 पानं टाकले जातात काही बाकीचे औषध टाकून. चला मित्रांनो बघा, लाईव्हवर या, कमेंट करा. आणि तुम्हाला आता पॉकेट तर दाखवलं मी, करणे बंधन पॉकेट. याचं काम एकदम चांगलं आहे मित्रांनो. ज्या माणसाला काही आजार झाला आहे, डॉक्टरला ते आजार कळत नाही, माणसाचा आजार नीट होत नाही, त्या माणसानं 100% हे पॉकेट वापरावं मित्रांनो. त्याचा आजार निघून जायला मदत होते. कारण 9 घराचे एकत्र आल्यानंतर आजार त्याचा कुठलाही राहत नाही. आता मरायच्या टायमाला आपला मृत्यू तर होणार आहे, पण तोपर्यंत आपण व्यवस्थित जगलं पाहिजे. आपत्कालीन मृत्यू आला नाही पाहिजे, विनाकारण आजारी पडलं नाही पाहिजे. आपण मृत्यूला तर काही टाळू शकत नाही, नैसर्गिक कृती आहे. पण जोपर्यंत आपल्याला जगायचे तोपर्यंत आनंदाने जगावं. विनाकारण आजारीपणा घेऊन जगणं म्हणजे ही पण एक अवघड आहे मित्रांनो. तर एकानं कमेंट केली बघा, किती पैसे. हॅलो दादा, हॅलो दादा. कसं आहे पॉकेटचं मित्रांनो, फोन करा. पॉकेट घेईल त्या पद्धतीत आहे, त्या कमी जास्तीने. त्याचे 3 प्रकारे टप्पे देतात. हे एक मधल्या टप्प्यातलं पॉकेट आहे, त्याची एक असे 2-3 टप्प्यातलं पॉकेट येतं आहे. तर असं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय म्हणान, आपल्याकडे पांढरीच्या काठीचा थोडा तुकडा टाकतो. पांढरी वनस्पती चांगलं काम करते. एवढे तुकडे असतात मित्रांनो प्रत्येक वनस्पतीचे, काही वाळवून टाकलेले असतात, एकदम चांगल्या प्रकारे काम करते. तर चला कमेंट करा, लाईक करा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ ही शेअर करा. काय झालं मित्रांनो, आपल्याला लाईव्हवर यायला उशीर झाला, 11:30 वाजले. आता काय वेळची एक जणाला काय वेळ झाला, ते काय वेळची माळ घालायला गेलो बाहेर. लहान लेकराला एक काय वेळ झाला, त्याला माळ घालून येण्यासाठी आपल्याला थोडा उशीर झाला. त्याच्यामुळे मला म्हणलं तरी आता एक ना एक दिवस झाले, 2-3 दिवस लाईव्हवर नव्हतो. तर आपण आज संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी कवी यायला लाईव्ह राहत आहे, जसं टाईम भेटेल तसं. ही बघा मित्रांनो, अशी लाल साल आहे. ही मांस रगत रोहिण्याची साल आहे. असे बारीक बारीक तुकडे केले सालेचे. आणि दुसरी एक साल आहे बघा, ही मांस रोहिणीची आहे. ही मांस रोहिणीची साल आहे. मांस रोहिणीची थोडी अंधक बुरकट राहते. आणि रगत रोहिण्याची बघा ही लाल साल आहे, एकदम भडक लाल आहे. ही बी साल आहे आपल्याकडं. नमस्कार नमस्कार. बघा ही एक मुळी आहे. ही मुळी मित्रांनो शिवलिंगीची मुळी आहे. शिवलिंगीची मुळी पंचमीच्या दिवशी काढायची असते. आणि ही थोडी आपली गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये जर ठेवली तर तुम्हाला पैशाचं आगमन राहतं. लक्ष्मी दोष असला तर निघून जातो. ही मुळी फक्त तुम्हाला पंचमी दिवशीच काढायची आहे. ही रिवारी चालत नाही. आपण एक झाड पंचमी दिवशी काढलेले, आणि जरी आपले 2-4 जणांना जर द्यायचे म्हणलं 1-1 इंचाचा तुकडा द्यायचा असतोय, उली एवढा. तर ही पंचमी दिवशी आपण काढलेली शिवलिंगीची मुळे आहे. शिवलिंगी जे आपलं महादेवाची पिंड असते त्याच्यावर नाही की वेल असतो कारल्याच्या पानासारखा, ही त्याची मुळे आहे मित्रांनो. काही मुळे आपलं टाईम भेटत तसे एक झाड काढ मुळे लागतात म्हणून. आणि असं मस्त आहे मित्रांनो. तर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ ही शेअर करा, लाईक करा. आणि ही औषध मित्रांनो करून घ्या सर्वजण. बघा आपण काही औषधं केलेली आहे, ती ही दिलेली आहे आपण. मी बी घेतोय औषधी. हे बघा भाव्याच्या शेंगाचे बी आहेत, त्याचे बारीक तुकडे केले आहेत. भावा वनस्पती जास्ती आहे. ही भावा वनस्पतीचे असे बी आहेत बघा.
हे जे 10 बी असे बारके बारके तुकडे पाण्यात भिजायचं आणि पाणी प्यायला थोडं कडवट लागतं. जोपर्यंत पाणी कडवट लागतं मित्रांनो 1, 2, 4 दिवस तोवर बिया बदलायच्या नाहीत. 10 दिवसानं ह्याच्यातल्या अशा 10 बिया बदलायच्या. परत 10 दिवसांनी टाकले तरी चालतात. तोवरही पाणी ह्याच्यातून कडवट लागतं. तुमच्या पोटाच्या विकारासाठी ह्याच्या विकारासाठी चालतात. फक्त काय करायचं मित्रांनो लई आता काही लोक मधला मगच खातात, पण तसं नाही करता. अशा शेंगा जरा निबर झाल्या बी बनायला लागलं की शेंगा तुम्हाला घेऊन यायच्यात आणि त्याचे अशा बारीक बारीक फोडी करायच्यात. हे बघा आपण असे केलेले आहे. ह्याच्यात बी बघा बनायला चालू आहे. मध्ये बी आहे ती काळा जी दिसते ती बी आहे आणि आपण तिचे तुकडे करून ठेवलेत. लय परिपक्व बी झालं की मधले फक्त आपल्याला जी मगज असतो तीच फक्त घ्यायचं आहे. तसं नाही करता आपले कवळे असे मधले शेंगा घ्यायच्यात आणि ही सगळं सर्व शेंगा अशाच घ्यायचा. ही वाळल्या की मिक्सरवर वाटून तुम्हाला चूर्ण करून खायचं आहे. 1 चमचे चूर्ण करून दुधात घ्यायचं आहे. काही दिवसातच तुमचं 10 दिवसात तुमच्या शरीरात बदल होईल. पोटाचे विकार असतील, मणकेचे दुखार असतील, असे भरपूर आजार 10 आजारावर तर सहज चालतंय. पोटात पाणी भरले, अन्न पचन होत नाही, पोटफुगी, लिव्हर शिकुडलं आहे तर काय करा मित्रांनो, पोट फुगलं असलं पोटात पाणी झालं ह्याच्या बिया गिळायच्यात. पोट जर लय मोठं झालं असलं ह्याच्या 3 बिया गोळी गिळल्यासारखं फक्त गिळून घ्या. रिजेक्ट बघा किती दिवसात येते ते. दुसरी गोष्ट भांगळा वनस्पती आहे. भांगळा वनस्पतीची मुळी तुम्हाला उघडून गंधासारखी 2 चमचे गंध भांगळ्याची मुळी तुम्हाला पोटातून घ्यायची. त्याने तुमचं पोटफुगी निघून जाईल, अन्नपचन होईल आणि काही जे पोटफुगी असेल, लिव्हर काम करत नसेल ती बी चांगल्या प्रकारे करणार आहे. भांगळा वनस्पती भेटते मित्रांनो. भांगळा वनस्पतीचा तुम्हाला वापर करायचा आहे. भांगळा एक तुळशीमधली एक जात आहे. कोकणामध्ये ही कुठे गेल्यानंतर बघायला भेटते आपल्याला. आणि पोटासाठी तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे भाव्याचा. अजून एकदा तुम्हाला दाखवतो. आपण लय मोठं केलेलं आहे का हे पोटासाठी ह्याचा वापर करायचा मित्रांनो. हे अशा शेंगा आणून ह्याचं चूर्ण करून तुम्हाला ह्याचं चूर्ण गाईचं दूध असलं गाईचे घ्या ना म्हशीच्या दुधामध्ये घ्या. असं चूर्ण करून 1 चमचा पोहे खायचा चमचा दुधामध्ये घ्या. 10 दिवसात मला फोन करा डायरेक्ट किती फरक पडला आहे. भाव्याच्या शेंगाचं चूर्ण करून खायचं या. एकदम पोटाचे सर्व विकार घालाय रामबाण औषध आहे मित्रांनो. तर पोटफुगी असेल, पोटातले काही विकार असतील एकदम चांगल्या प्रकारे काम करते मित्रांनो. बघा काही ठिकाणी अमलतास म्हणतात. ते अमलतास म्हणण्यापेक्षा भाव्याच्या शेंगा माहितीच आहे सर्वाला. आता शेंगा लागलेल्या आहेत. आता तुम्हाला शेंगा घेऊन यायच्यात आणि भावा वनस्पती पोटाच्या विकारासाठी एक रामबाण औषध मला तरी ठरणार आहे. फक्त तुम्हाला अशा बी बनलंय मध्ये पण अजून कवळं आहे बी परिपक्व झालेलं नाही. त्या टायमाला तुम्हाला शेंगा आणायचे तर असे बारीक 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 सुपारीने तुकडे करायचे. तर असे 1 इंचाचे 1 एवढे अर्धा इंचाचे तुकडे करून तुम्हाला पाण्यात 10 बिया टाकून पाणी फक्त प्यायचे मित्रांनो. ह्याचं पाणी जर पिलं पोटाचे विकार, भूक नाही लागणे सर्व विकार जातात मित्रांनो. हे भावा वनस्पती बघून घ्या. तुमची भूक वाढेल 10 दिवसात, शक्ती येईल, मणकेचे दुखणे असतील मणकेचे दुखणे निघून जाणार आहेत. मेडिकलला मिळणार नाही बघा. भांगाची शेंगा मिळाल्या तर पण आता जी शेंगा आहेत आता शेंगा झाडाला लागलेल्या आहेत. भाव्याला शेंगा आहेत आता सध्या मोठ्या मोठ्या शेंगा तुम्हाला बघून घ्यायच्यात. काय होतं कुठल्या झाडाला लवकर शेंगा लागतात, कुठल्या झाडाला उशिरा शेंगा लागतात. उशिरा शेंगा लागलेल्या आता कवळे असतात. सुरुवातीला जी शेंगा लागल्यात ती शेंगा अशा मोठ्या झाल्यात आणि एखाद्या कवळ्या शेंगा अशात आणि महिनाभर थांबायचे. तुम्हाला शेंगा जरा मोठ्या होऊ द्यायच्यात आणि जरा मोठ्या झाल्या बीमध्ये बनायला चालू झालं की तुम्हाला तोडून आणायच्यात. वाळू द्यायचे नाहीत मित्रांनो. शेंगा वाळायच्या अगोदरच आणायच्यात ही लक्षात ठेवा. लय शेंगा वाळायच्या नाहीत कारण आता तुम्हाला 2-3 दिवसात अगर 4-8 दिवसात मी अजून काही शेंगा आणणार आहे. तुम्हाला शेंगा आणून दाखवतो आणि शेंगा सर्व प्रकारे तुमचे काम करते. भूकवाडी असेल, पोटाचे विकार सर्व कामासाठी करते. दुसरी एक कमेंट आहे बघा.
आम्ही मुंबईला राहत आहोत. हो, मुंबईला तिकडे बघा ना, झाडं भेटतील. मुंबईला असलं का तुम्हाला तिकडे झाडं भेटतील. नाही भेटले तर तुम्हाला इकडून ह्याचं चूर्ण करून देईन मी. तर चूर्ण असं आहे की लगेच भेटणार नाही. राताशी शेंगा लागल्या हे तोडून आणायचे. आणि गेल्या वर्षीचं चूर्ण संपून गेलं, एवढं काय लय आणलं नव्हतं शेंगायचं. आता लय मोठं चूर्ण करणार आहे मी, कारण हे शेंगा भरपूर भेटतात. प्रत्येक झाडाचे काय करायचं, लय मोठे झाड असले एक काही शेंगा अर्ध्या शेंगा तोडून आणायच्या, अर्ध्या झाडाला राहू द्यायच्या. कारण ती शेंगा परत तिथं बी इकडे तिकडे पडून जाते. अर्ध्या शेंगा झाडाला भरपूर शेंगा असतात. जंगलात कुठे गेलं तर जुन्या शेंगा घेऊ नका, जुन्या शेंगाला कीड लागते. ह्याचं चूर्ण करून ठेवायचे तुम्हाला मित्रांनो. तुमच्या पोटाचे विकार, शुगरचे विकार, BP, थायरमा, सर्व प्रकारे आजारावर चालतात मित्रांनो. हे सर्व तुम्ही करून घ्यायचे. कुठलाही कोणाला आजार असू द्या, पोटाचा विकार असू द्या, एखाद्याला थायरॉइड असू द्या, एखाद्याला शुगर असू द्या, एखाद्याला BP असू द्या, 100% काम करते मित्रांनो. हे कोणाचे गुडघेदुखी असू द्या, मी गुडघेदुखीसाठी मित्रांनो, हे गुडघेदुखीसाठी त्यांचं 10 दिवसात चांगला आराम पडला मित्रांनो. नमस्कार. मराठीमध्ये कमेंट करा. इंग्लिश वाचलं तरी कळत नाही मित्रांनो, आपलं मराठीमध्ये कमेंट करा. तर काय होतं मित्रांनो, गुडघेदुखीसाठी मी दिलं ही, तर गुडघेदुखीसाठी त्यांचे गुडघे 10 दिवसात फरक पडला आहे. तर मला सध्या माहीत नव्हतं. मी दुसऱ्या आजारासाठी दिलं तर पण त्या माणसाचे गुडघे पण राहिले दुखायचे. गुडघ्यासाठी काय करू मित्रांनो, तुम्हाला गुडघ्यासाठी दुसरा एक कंद भेटेल, तर त्या कंदाचं तुम्हाला लेप करायचं आहे. ते कंदाचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीन. एक 10-15 दिवसात आता जंगलात गेल्यानंतर कंद आणणारे वनस्पतीचे गुडघे तुमचे किती जर दुखायले असे तरी प्रत्येक महिन्यात 10-10 दिवस तुम्हाला लेप द्यायचा आहे. परत 10 दिवस थांबायचे, परत 10 दिवस लेप द्यायचा आहे. तुमच्या 1 महिन्या 2 महिन्यात गुडघ्याची झीज झाली असेल, गुडघ्याचं काही जर असेल तरी राहणारे मित्रांनो 100%. हे बघा, हे मस्त, ही आवडती वनस्पती आहे. हिचा वास एक असा मस्त येतो मित्रांनो, हिचा सुगंध. आणि ही भाव्याची शेंगा आहे, ही एकदम चांगल्या प्रकारे काम करते मित्रांनो. सर्व विकारासाठी तुम्हाला घ्यायला चालते. आत्ता सध्या ज्याचे जवळ भाव्याचे झाड आहेत त्यांनी प्रत्येकाने शेंगा 4-4 आणून, प्रत्येकाने 4-5 शेंगा आणून बारीक करून ठेवायच्यात, वाळू द्यायच्यात. वाळल्यानंतर ह्याचं चूर्ण करायचं मित्रांनो मिक्सरवर. आणि मिक्सरवर चूर्ण झाल्यानंतर 1 चमचा चूर्ण दुधामध्ये घ्यायचे तुम्हाला मित्रांनो, फक्त दुधात, बाकी कशात घ्यायचे नाही. दुधात घेतल्यानंतर 10 दिवसानं मला सांगा शरीरात काय बदल झाला आहे. ते सर्व आजारासाठी घ्यायचे मित्रांनो. तर जर हॅलो मित्रांनो कमेंट करा. चला, तर एक कुठंतरी माहिती राहावी. ही आमच्या एक गुरुने सांगितली. ती आमचे गुरु येरमाळ्याला राहायला आहेत. तर ते म्हणले, त्यांनी विचारलं वा ही तुमचा फॉर्म्युला टाकू का. ते म्हणले जग कल्याणासाठी तुम्ही पडेमा बिंदास सांगा की हे असं असं आपण चूर्ण करता, कारण कुठेतरी कुणाला तरी फायदा पडेल. हे असं बघा, अमलतास भावा वनस्पती मित्रांनो 100% काम करते. कारण ते लई दिवसापासून औषध देते. तर आणि हे शेंगाचं चूर्ण आहे. नाहीतर बघा ह्याचे मी भिजू ठेवले. तर बघा अर्धा गिलास पाणी आहे दाखविण्यासाठी सांडल म्हणून. तर आता बघा पाणी हिरव्या कलरचं होतं मित्रांनो. तुम्ही हे जे जर 10-15 बिया टाकल्या तर हिरव्या कलरचं पाणी होतं मित्रांनो. तर कमेंट वाचू आपण. डॉक्टरचे औषध चालू असेल तर ही औषध घेतले तर चालेल का. हो चालतंय. हो का, ही जी वनस्पती आहे, अगर काही वनस्पती अशा आहेत जसं आई एखाद्या लेकराला सांभाळते तशी वनस्पत्या काम करतात मित्रांनो. दुष्परिणाम काहीच होत नसतो. पण माणसं नाही तिथं डोकं लढवितात आणि ह्याचं असं होईल आणि त्याचं तसं होईल. अरे ह्याचं काहीच होत नाही दुष्परिणाम. तुम्ही एवढे दुष्परिणाम हातानं खाताय, त्याचा दुष्परिणाम तुम्हाला लक्षात येत नाही. दारू, बिडी, काडी, गांजा ही कितीतरी दुष्परिणाम गोष्टी आहेत. आणि आम्हाला तशी एकदम चांगली वस्तू आहे. ह्याचा दुष्परिणाम अगर डॉक्टरचं औषध असलं तर 2 दिवस थांबा. डॉक्टरचे औषध काय असे महिने नाही. एक ती फक्त 3 दिवसाच्या गोळ्या देतात. अगर लई झालं 15 दिवसाच्या. ह्याच्या पलीकडे गोळ्या कुठल्याच नसतात. तुमची BPची शुगरची गोळी असली तर ही तुम्हाला घ्यायचं आहे. त्याला कमी करणार आहे ही 100% तुम्हाला. म्हणून डॉक्टरचे कुठले असू द्या ह्याचा दुष्परिणाम काहीच नाही मित्रांनो. शक्यतो आयुर्वेदिकमध्ये दुष्परिणाम काय बघायला येतच नाही मित्रांनो. तर हे सगळ्या वनस्पती एकदम चांगल्या आणि मस्त काम करतात. तरी अमलताची तुम्हाला माहिती सांगते. आणि आज तुम्हाला ही कर्णीबंधन पॉकेट दाखवलं आहे. ही कर्णीबंधन पॉकेट आहे मित्रांनो.
करणी बंधन म्हणजे वाईट शक्ती रोखवायचं काम करतं आणि त्यालाच करणी म्हणतात लोक. तर तुमचे 9 घरं जर चांगले असले तर तुमच्या शरीरातली वाईट शक्ती निघून जाते मित्रांनो. आणि वाईट घरच ती काम करते येतं असं आहे. तर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ बघा. प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पाठवा मित्रांनो. आणि व्हिडिओ प्रत्येकपर्यंत पाठवा एवढं आहे. तर अंमलतास, जादूटोणा, 9 घराची माहिती ही कुठंतरी माहिती राहावी यासाठी आपला एक जीव कुठंतरी खालीवर होतो समाजासाठी. समाजाचं काहीतरी कल्याण हो. पण समाजाने थोडं सहकार्य करा आणि आपलं चॅनल प्रत्येकापर्यंत पाठवा. मोबाईल माझा घ्या मित्रांनो. 97 63 68 93 68 ही माझा पाडेमामा म्हणून नंबर आहे. आणि काही व्हिडिओवर मी नंबर दिलेत मित्रांनो. आता ह्यांनी नंबर मागितला आहे तर ह्याच्या खाली मी नंबर टाकतो माझा. आता हे व्हिडिओ संपल्यानंतर नंबर मी खाली देतो. तुम्हाला व्हिडिओ चोरायचा मला नंबर भेटेल. तरी पण नंबर काही ठिकाणी सांगतोय. नंबर घ्या लिहून. 97 63 68 93 68 पाडेमामा हडपसरला राहायला आहेत. ही सगळीलाच माहिती झालेली आहे आता मित्रांनो. चला जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण संध्याकाळी भेटू. टाईम भेटला तर 9 वाजता. तर संध्याकाळी एखाद्या वेळेस टाईम जर नाही भेटला तर लाईव्हवर येणं होत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे आपण रोज सकाळी किंवा संध्याकाळी असं लाईव्हवर येणार आहेत नवीन माहिती घेऊन. चला नमस्कार, राम राम.